शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या संदर्भात महत्त्वाची बैठक जी आहे ती आज विधिमंडळात विधान भवनात जी आहे ती पार पडली। या बैठकीला बच्चू कडू आणि संपूर्ण राज्यातील शेतकरी जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत। आज बैठक झाली, काय नेमका दिलासा या बैठकीतून शेतकऱ्यांना मिळाला आणि या बैठकीबद्दल तुम्ही समाधानी आहात का? किमान डझनभर मंत्री होते आणि 5 घंटे बैठक चालली। निर्णय फार पॉझिटिव्ह झाले, त्याच्याबद्दल दुमत नाही, परंतु कर्जमाफीची तारीख सांगितली गेली नाही। ते समिती मात्र या अधिवेशनाच्या काळातच जाहीर केल्या जाईल। दिव्यांगाचा पगार सुद्धा याच अधिवेशन काळात ते जाहीर करणार, अधिवेशन संपाच्या अगोदर हे बोलले, पण समिती जाहीर करणार, पण कर्जमाफी कधी करणार याच्यात मात्र किंतु परंतु आहे। त्याच्यानं आमचं आंदोलन अजूनही भूमिका कायम आहे। जे काही निर्णय बाकीच्या मेंढपाळाच्या बाबतीत असेल, मच्छीमाराच्या बाबतीत असेल, दुधाच्या बाबतीत असेल, MRISच्या बाबतीत असेल, जे निर्णय आत्ता त्यांनी घेतले, पण जेपर्यंत शासन निर्णय निघत नाही तोपर्यंत आमचं काही समाधान नाही। माझं म्हणणं आहे की याचे शासन निर्णय सरकारनं काढावं आणि मग आम्ही तिथे समाधान झाल्याशिवाय राहणार नाही। आम्हाला काही आंदोलन करायची हौस नाही आहे, पण ते करण्यास भाग पाडू नये सरकारनं, एवढं मात्र नक्की आहे। कृषी मंत्री या बैठकीला होते। मधल्या काही काळामध्ये पाहिलं तर शेतकऱ्यांच्या संदर्भाचे वक्तव्य जे आहेत ते कृषी मंत्र्यांकडून करण्यात आले होते। कसं या एकंदरीत भूमिका? कृषी मंत्र्यांना तिकडे जरी काही बोलले असेल, पण मीटिंगमध्ये ते चांगली भूमिका शेतकऱ्याबाबतीत घेतली। त्यांनी पुन्हा अशी काही चूक करू नये। तुम्ही जर इकडे त्यांनी कांद्याच्या बाबतीतही चांगला निर्णय त्यांनी सुद्धा लावून धरला। केंद्रीय मिनिस्टरला त्या बाबतीत फोन केला का कांदा हा बाजार समितीच्या आतच खरेदी झाला पाहिजे आणि FPOच्या मार्फतनं खरेदी होता, डायरेक्ट शेतकऱ्याकडून तो खरेदी झाला पाहिजे, जेणेकरून त्याचा परिणाम कांद्याच्या भावावर होणार नाही। आणि मग आम्ही पाहतो नाफेड आणि इतर यंत्रणा एजन्सी जे खरेदी करतं त्यांनी जर बाजार समितीतून खरेदी केला तर माझ्या शेतकऱ्याला कांद्याला भाव बऱ्यापैकी भेटू शकतो। आणि मग हे ताळमेळ लावण्याचं काम मला वाटतं त्याचाही निर्णय लगेच त्याची दुरुस्ती आणि त्या बाबतीत हे 4-5 दिवसात होणार आहे। एक जर चित्र पाहिलं तर लातूर जिल्ह्यामध्ये सहकार मंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये एक शेतकऱ्याला त्याची पत्नी जी आहे ती नांगराला जुंपून त्या ठिकाणी शेती करत होती। सरकारचं या संपूर्ण विषयाकडे सुद्धा लक्ष विरोधकांनी वेधलं। मला असं वाटतंय का हे धोरणं जेथपर्यंत सुधारत नाही, बजेटमध्ये तरतूद झाली आणि बजेटमध्ये पैसा आला म्हणजे काम बहेकलं असं चांगलं झालं असं नाही। ते मन असं होतं, शरद जोशी म्हणायचे का सोन्याचे कौलं देऊन चालत नाही, कारण ते सोन्याचे कौलं कधी विकावं लागेल काही सांगता येत नाही, त्यासाठी धोरणं बदलावं लागेल। कौलं सोन्याचे दिले, पण धोरण मात्र तसं ठेवलं तर आलेल्या कौलाची विकायची व्यवस्था झाली नाही पाहिजे। म्हणजे कर्ज आपण घ्या लागलं पाहिजे, पण फेडण्याची व्यवस्था ती ताकद त्या शेतकऱ्यामध्ये आली पाहिजे। हे धोरणात्मक बदल करणं गरजेचं आहे। त्याच्यामुळं आज त्या आमच्या शेतकऱ्याला बैल म्हणून काम करावं लागतं। ही या 20व्या शतकामध्ये मला वाटतं याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही आहे। म्हणजे पहिले आम्ही पाहत होतो पिक्चर जुने, यामध्ये जनावराचं काम माणसाला करायला लागत होता आणि शेतकऱ्याची ती पीडा तशीच आहे, ह्या वेदना भरपूर आहे। बाबडदे चिलगव्हाणची यात्रा तुम्ही काढले, आंदोलन यवतमाळ जिल्ह्यात आणि अमरावती जिल्ह्याचं तुम्ही पुकारलेलं, ही पदयात्रा वर आंदोलनावर तुम्ही ठाम आहात? हां, जेथपर्यंत तारीख कळत नाही आणि या सगळ्या बैठकीचे निर्णय होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन कायम आहे। सत्ताधारी नेतेच शेतकऱ्यांच्या संदर्भानं बेताल वक्तव्य जे आहेत ते करताना दिसत आहेत। माफी सुद्धा लोणीकरांनी सभागृहात मागितली। तर माफी मागितली, मला असं वाटतं याच्यानंतर त्यांनी वक्तव्य करू नये आणि थोडं अधिक शेतकऱ्यासाठी त्यांनी मोठं मन करावं, कान धरून माफी मागावी। ते शेतकरी नेते बच्चू कडू शेतकऱ्यांची कान पकडून माफी जी आहे ती बाबू लोणीकरांनी मागितली पाहिजे असं त्यांनी सांगितलं। कॅमेरामॅन रोशनसह विवेक गावंडे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।